वंचित बहुजन आघाडीमध्ये नवी क्रांती, दलितांचे नेते अशोक कांबळे यांच्यावर मोठी जबाबदारी। नव्या समीकरणाने जिल्ह्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष बांधणीची पहिली वाटचाल यशस्वी। सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात वंचित बहुजन आघाडीने संघटन विस्तारासाठी मोठे पाऊल उचलले आहे। आंबेडकर चळवळीचे जिगरबाज वारसदार रिपाई युवक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांचा येत्या 9 ऑगस्ट रोजी हजारो समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत। अशोक कांबळे या धाडसी नेतृत्वाच्या पक्षप्रवेशाने सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला एक मोठी ताकद मिळाल्याची भावना प्रदेशाध्यक्ष सोमनाथ साळुंके यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली। पक्ष संघटनाच्या मजबूत बांधणीसाठी दलित नेते अशोक कांबळे एक नवीन क्रांती घडविण्याची दिशा ठरवतील व पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ती निर्णय भूमिका बजावतील असा आत्मविश्वास प्रदेशाध्यक्ष सोमनाथ साळुंके यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी प्रदेशाध्यक्ष सोमनाथ साळुंके म्हणाले, पक्षाची खरी ताकद ही विचारावर निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम संघटन आवश्यक आहे। अशोक कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला नवीन ऊर्जा आणि नव्या लढ्याची दिशा मिळेल। आता वंचित बहुजन आघाडीने जिंकण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले असल्याचे सोमनाथ साळुंके यांनी सांगितले। रविवारी 9 ऑगस्ट रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्य मंदिर या ठिकाणी सकाळी 11 ते 3 या वेळेत सांगली जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अशोक कांबळे यांचा जाहीर पक्षप्रवेश मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, सचिव नजीर हुसेन झारी, डॉक्टर रविकुमार गवई, आनंदा हातेकर, प्रमोद वायदंडे, नंदू कांबळे, अल्ताफ खतीब, प्रतीक कुकडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रविवारी 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व नाट्यगृह मिरज या ठिकाणी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील दिग्गज कार्यकर्त्यांचा प्रवेश या संवाद मेळावा आणि पक्षप्रवेशाच्या माध्यमातून होणार आहे। या पक्षप्रवेशामध्ये मिरजचे माजी नगरसेवक, आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते अशोकरावजी कांबळे हे त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीमध्ये आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सहभागी होणार आहे। त्यांच्या समवेत बरेचसे माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। सांगली जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने आपण उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय असणारी जे का वरिष्ठ नेते मंडळी आठवले साहेबांना एक माध्यमातून त्यांनी गुमराह करण्याचे त्या ठिकाणी आठवले साहेब एक संघर्षाचे राजे होते, दलित पॅंथर होते। चळवळीत काम करत असताना साहेबांनी भरपूर संघर्ष केले आणि त्या संघर्षाचाच आदर्श घेऊन आम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून, अधिकृत कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी आम्ही कार्य केले। हळूहळू आठवले साहेबांना मंत्रिपद दिल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील देशभर फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारा जो कार्यकर्ता तो हळूहळू खचला गेला। मग असे बोलताना बोलतो मी सत्ता बदलली परंतु व्यवस्था बदलली गेली। त्यासाठी आम्ही थोडंसं असंतोषित झालो। एखादा कुठलं तर 4 वेळेचं पत्र देऊन त्या ठिकाणी निवेदन देऊन आम्हाला संघर्ष करायचा असतं, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा आम्हाला फोन येतो की तुम्ही करू नका, आपण सत्तेत आहात। म्हणून या सर्व ह्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मरगळ आल्यानंतर बरेच कार्यकर्ते आम्ही म्हणून ठरवलं त्या सांगली, त्यामध्ये पलूस, कडेगाव, वाळवा, तासगाव, जत, कवठेमंका, मिरज तालुका या 10 तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची आमची
चर्चासत्र झालं आणि आम्ही ठरवलं की बाबा जर करता आपण असं शांत राहिलो तर हळूहळू बाबासाहेब आंबेडकरांचं मुवमेंट त्या ठिकाणी संपत जाईल. म्हणून मी सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. मी एकटाच पक्षप्रवेश करतो अशातला भाग नाही. सांगली जिल्ह्यातील दिग्गज व्यक्ती ज्यांनी त्यांनी आठवले साहेबांच्या बरोबर 20-30 वर्ष त्यांनी नेता म्हणून त्यांना मांडलेले सर्व वर्ग तो आमच्याबरोबर येतो आहे. आणि यानंतर बाबासाहेबांनंतर माझ्या निदर्शनासमोर बाळासाहेबच दिसतात. कारण का वंचित बहुजन आघाडी हा आंबेडकर मुवमेंट चालवणारा चांगला पक्ष आहे. त्या पक्षामध्ये मी कार्यकर्ता म्हणून सक्रिय होणार आहे. 9 तारखेला सुजातभाई आंबेडकर साहेब येणार आहेत. त्या दिवशी माझा पक्षप्रवेश आहे. आता झालेलाच आहे, परंतु त्या दिवशी पक्षामध्ये सक्रिय अधिकृत म्हणून मी कार्यकर्ता त्या ठिकाणी जी जबाबदारी माझ्यावर देतील त्या पद्धतीने मी कार्य करत आहे.